न्यायालयांची भूमिका, जर एखाद्या न्यायाधीशांच्या घरात मोठ्या जर नोटा जळलेल्या आहेत की चांगल्या होत्या, आता काय राहिलं आहे देशात? विश्वास ठेवावा कुणावर? आम्हाला इमर्जन्सी म्हणून हिनवत होते, इमर्जन्सीच्या पलीकडची स्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. कुठला राहिलाय व्यक्ती स्वातंत्र्य? कुठला राहिलाय चार स्तंभ जे आहेत त्या चार स्तंभाची काय स्थिती आहे? तुमचा पत्रकारिता, मीडिया काय आहे? कोण लिहिताय सरकारच्या विरुद्ध? कुठला डिसिजन कोर्टामधून कुणाच्या बाजूने होईल? काय आता भरोसा राहिला नाही. संपूर्ण न्याय व्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. न्याय व्यवस्था सुद्धा आता मला वाटतं की सरकारच्या इशाऱ्यावर चालताय अशा प्रकारचा समज सर्वसामान्य जनतेचा होत चाललाय. हे अत्यंत वाईट आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं भविष्यात इलेक्शन कमिशन असेल, ती व्यवस्था पूर्णतः म्हणजे बायस झालेली आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास उडत चाललेला आहे. उद्या तुमच्या मीडियाचं जे काही चाललेलं आहे त्याच्यातून फार अडचणी निर्माण होत आहे. आता म्हणजे विरोधक संपवायचा आणि निवडणुका घ्यायच्या, हे जे लोकशाही दाखवायची, हे केवळ ड्रामा आहे. परंतु आज तरी मला असं वाटतं, हे जे तुम्ही जे सांगताय हे त्यांना पुरस्कारासाठी जर कोर्ट मान्यता देत असेल तर मला वाटतं देश कायद्याने चालत नाही. देशामध्ये कायदा नाही, देशामध्ये संविधान नाही, देशामध्ये लोकशाही नाही आणि देश हा न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचं की नाही यावर विचार करेल अशी परिस्थिती आहे. उदयनराजे यांनी सरकारवर सडकून टीका केलेली आहे. जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांच्या विरोधात कठोर कारवाई कायदे करण्याची मागणी केली असताना ते केलं जात नाहीये. सरकारचं वेगळी प्रेम आहे का, असा सवाल उदयनराजेंनी विचारला. उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात. उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात. काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारी पासून, तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले. सर, एक प्रश्न असा आहे, नितेश राणे प्रकरणावरून भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. गडकरींचे समर्थक पॅरे खान, राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, हे नितेश राणे यांची तक्रार घेऊन पंतप्रधान मोदींची उद्या भेटणार आहे. त्यामुळे नितेश राणे ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करतायत आणि भाजपमधले जे मुस्लिम नेते आहेत, जमात सिद्दीकी असतील, पॅरे खान असतील, त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे काय वाटतंय तुम्हाला? नाही, काय पक्षाची भूमिका काय आहे यावर सगळं आहे. नितेश राणे बोलतात ते कोणाच्या बोलण्यावर, कोणाच्या इशाऱ्यावरून बोलतात, कोणाच्या आशीर्वादानं बोलताय? एक व्यक्ती स्पष्टपणे बोलतो तो सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ही भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे पॅरेखानच्या भूमिकेला फार काही महत्व आहे असं मी मानत नाही. भाऊ, काल अतुल लोंढे विरुद्ध भाजपकडून तक्रार करण्यात आलेली. अतुल लोंढेनं जो आरोप केला होता की प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात होता आणि मुख्यमंत्री कार्यालयातील काही लोक प्रशांत कोळटकरच्या संपर्कात होते फरारीच्या. नाही, मला माहिती नाही, पण मी माहिती घेऊन बोलेल, कारण माझ्याकडे तशा प्रकारची कुठलीही माहिती नाही. कदाचित लोंढेंच्याकडे ती माहिती असेल. लोंढे माहिती असल्याशिवाय बोलत नाही, त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध असेल.